बघा आपण आलो आहोत मठामध्ये. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे इथे. लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती. आज खूपच गर्दी आहे. गाड्यांची पार्किंग वगैरे अलाउड नाही आहे, फक्त बाईक अलाउड आहेत. ज्या गाड्या पहिल्या आल्या असतील त्याच अलाउड आहेत तिथे. आणि आता मठामध्ये जातोय. खूप गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. हे करणं असं लग रहा था मैं. आणि लाईन भरपूर आहे. हे बघा, हे स्वामींची बैठक जागा होती. असं खाली जायला आहे. खाली महाराज बसले ते दाखवतो तुम्हाला. अंडरग्राउंड ध्यान मंदिर आहे. स्वामींचे ध्यान मंदिर आहे. तर बघा कसं बघा कसं प्रार्थना करतात. गर्दी आहे. स्वामी समर्थ बघा, प्रार्थनेला बसलोय खाली. सेल्फी काढून देत नाही. सेल्फीने स्वामींचं बघा बघा. आम्ही प्रसाद घेतोय. प्रसाद मध्ये दादा बघा प्रसाद बघायला. तर बघूया आता भोजन आहे का. अकराला स्वामींचा प्रसाद. प्रसाद करूया. पाहू शकता तुम्ही, आता गर्दी कमी झाली आहे इथे पूर्णपणे. याच लाईनीमध्ये इकडेच आम्ही उभे होतो. आता पूर्णपणे गर्दी कमी झाली आहे. हां, असं हे बाहेरचं हे आहे. स्वामींच्या मठाच्या बाहेर अजून काम चालू आहे, कारण की खूप आता गर्दी होत आहे. पब्लिक येत आहे, त्या कारणामुळे आता मोठा होत आहे वाणी मठ. बघा, चप्पल स्टँडमध्ये आहे. आम्ही सर्व दर्शन झालेलं आहे. तर आता निघायची तयारी. आंबासाठी बनाना घेतोय भरवायला. बनाना बनाना देतो. ती घाबरतो बघा. काय निकू बघा, पिऊ किती लांबूनच द्यायला बघ. अरे जा, काय मारणार थोडी आहे निकू. तू रेड कलरचं टी-शर्ट घातलं. थोडंसं मार्केट आहे इथे. उंबर हे उंबर आहे ना. शेंगा आहेत.
सुंदर असं स्वामी समर्थांचं मठ आहे. गाडी पार्किंग आहे पण आम्हाला पार्किंग करून दिली नाही आतमध्ये, बाहेर आहे. त्या इथून मधून शॉर्टकट रस्ता आहे स्टेशनला जायला. सुंदर असं वनामध्ये स्वामींचं मठ आहे. चला मग आता जाऊया आपल्या परतीच्या घरी. 2 तास लागतात बोरोलीपासून. एक नदी आहे इकडे, एक छोटासा डॅम म्हणजे छोटासा तलावासारखं आहे, ते बघूया आपण. हे बघा मस्त ही थोडीशी डॅम आहे, छोटासा डॅम आहे, पाणी मस्त पाणी आहे. आणि बस एक स्वामी मठाच्या बाजूला हलकासा डॅम आहे. एकदम ग्रीन मध्ये. पावसामध्येच या आलात तर. स्वामीचं दर्शन घ्यायला तुम्ही कधी पण या, पण असं पावसामध्ये जर सुंदर लोकेशन घेण्यासाठी जर तुम्ही येऊ शकता. हा डोंगर बघा किती सुंदर आहे. बघा तर रोड टच या बाजूला हे थोडासा डॅम आहे. पाणी हमेशा असतो इकडे, पावसामध्ये आता थोडा वाढला आहे. उन्हाळ्यात आलेलो आज पाणी तो खाली जातो तिकडे डॅमच. मग आम्ही बसलो त्या स्टॉलवर वडापाव खायला. वडापाव गरमागरम होता आहे, ती काकी बनवते वडापाव. स्वामी समर्थांच्या मठाच्या बाजूलाच आहे. मस्त एक बघा वडापाव काकी बनवते अजून. गरमागरम वडापाव, कर्जतचे वडापाव. तिथून हा कर्जतला रोड जातो, स्टेशन कर्जत स्टेशन. फायनली पोचलो आम्ही घरी. आलो आता घरी. सकाळी निघालेलं 8:45 झाले रात्रीचे. ट्रॉफिक होती आज खूप, कारण की आज संडे होता आणि मेगा ब्लॉक होता, त्याच्यामुळे खूप ट्रॉफिक होती. सो आता 8:45ला बरोबर घरामध्ये आलो आहोत. तर जरा फ्रेश वगैरे होतो, कंटाळा. स्वामी दर्शन करून तर खूप मस्त वाटलं, पण ट्रॉफिकमध्ये थोडंसं कंटाळा आला. बाकी तर खूप एन्जॉय केलं. स्वामीचं दर्शन खूप छान झालं. भेटूया मग उद्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.